चॅप्टर 1 प्रॅक्टिस सेट 1.3 त्यातला क्वेश्चन 3 त्यातला 6वा म्हणजे शेवटचा प्रश्न. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल लक्षात आला की आपल्याला सगळ्यात प्रथम काय करायचं, ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. प्रत्येक इक्वेशन हे ह्या फॉर्मॅटमध्ये आहे का हे एकदा तपासून घ्यायचं, की हे जे बघितलं तर आपल्याला तसं आढळून येते की हे इक्वेशन या फॉर्मॅटमध्ये आहे. सेकंड गोष्ट काय करायची, आपल्याला ट्रिक लावायची 12, 32, 13. 12 कासाठी डी काढण्यासाठी, 32 कासाठी डी एक्स काढण्यासाठी आणि 13 कासाठी डी वाय काढण्यासाठी. ॲन्सर सुरुवात करताना सगळ्यात प्रथम दिलेली गोष्ट आपल्याला जे इक्वेशन्स आहेत ते गिवन म्हणून लिहून घ्या. जे काय आपल्याकडे 2x प्लस 3y इज इक्वल टू 2 याला तुम्ही 1 म्हणा आणि x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1/2 याला काय म्हणा, 2 म्हणा. आता एक्सला काही कोएफिशियंट नसतो म्हणून तो किती असतो तिथे लक्षात घ्या काळजीपूर्वक, 1 असतो. आणि या वायचा कोएफिशियंट आपल्याला जरी दिसत नसला तरी इथं डिवायडेड बाय 2 असल्यामुळे हा जो कोएफिशियंट आहे तो आपल्याला मिळून जाणार आहे 1/2. इथं काय मिळणार आहे आपल्याला, हा जो कोएफिशियंट असणार आहे तो 1/2 आपल्याला मिळून जाणार आहे. ठीक आहे, समजून घ्या. ठीक, चल आता आपण काय काढणार आहे, सर्वप्रथम डी काढणार आहे. डीसाठी काय ट्रिक वापरायची आहे, 12. आता ही ट्रिक कुठं वापरणार आहे आपण तर लक्षात घ्या, हे जे कोएफिशियंट्स आहेत इथे आणि हे पार्ट आणि हा पार्ट. आता कोएफिशियंटच्या खाली नाव देऊन घेऊ आपण, याला आपण 1 म्हणू, याला 2 म्हणू, याला 3 म्हणू. ठीक आहे, सर्वप्रथम आपण डी काढू. डीसाठी आपण ट्रिक लावणार आहे 12. 12 म्हणजे काय, हा एक्सचे कोएफिशियंट 1 म्हणजे 2 1 आणि वायचे कोएफिशियंट 2 हा 3 मायनस विसरू नये, हा मायनस चिन्ह विसरता कामा नये. आणि y/2 म्हणजेच इथं असणारे y सोडता 1/2 इथे विच इज इक्वल टू या दोघांचा गुणाकार 2 गुणिले मायनस 1/2 वजा 3 गुणिले 1. ह्या 2ला हा 2 गेला, राहिलं काय आपल्याकडे -1 आणि हा -3. सो आपल्याला किती मिळणार आहे, -4. डी किती मिळाला आपल्याला, सर्वप्रथम डी मिळाला -4. आता आपण कशाच काढणार आहे, नेक्स्ट डी एक्स काढणार आहे. डी एक्स काढण्यासाठी ट्रिक आपण 32 ही ट्रिक वापरणार आहे. म्हणजेच हा 3 वाले पहिल्यांदा 2 1/2 आणि 3 वजा 1/2. ठीक आहे, ही काळजीपूर्वक लक्षात घ्या. आता आपण काय करणार आहे, डी एक्ससाठी ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × -1/2 मायनस 3 × 1/2. परफेक्ट. तर लक्षात घ्या या 2ला हा 2 गेला, राहिले का आपल्याकडे -1 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 3/2. आता दोघांचा बेस सेम नसल्यामुळे ह्या -1 आणि ह्या -3/2चा आपल्याकडे काय करणार आहे आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन्स ह्याने ह्याला गुणणार आहे. मग -1 × 2 -2 -3 इथे काय आहे, -2 -3 डिवायडेड बाय 2 मिळून जाणार आहे आपल्याकडे -5/2. सो डी एक्स आपल्याला काय मिळणार आहे, डी एक्स मिळणार आहे -5/2. आता समजून घ्या, आता आपण आपल्याला काय करायचं आहे की ठीक आहे. सो आता आपल्याला काय काढायचं आहे, डी वायचं आन्सर काढायचं आहे. सो डी वायसाठी आपण ट्रिक वापरणार आहे 13. ठीक आहे, 13 विच इज इक्वल, हा 13 म्हणजे हा 1 आणि हा 3 म्हणजेच काय 2 1 2 1/2. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 गुणिले 1/2 वजा 2 गुणिले 1. सो ह्या 2ला 2 गेला, राहिला आपल्याकडे 1 वजा हे 2 इथे येणार आपल्याकडे -1. सो डी वाय किती मिळाला आपल्याला, सो डी वाय मिळाला -1 मिळून गेलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण काय करणार आहे, एक्स किती मिळाला होता आपल्याला लक्षात घ्या, एक्स मिळाला होता, सॉरी डी किती मिळाला होता -4
हे इरेज करतो. डी किती मिळाला होता आपल्याला -4. ठीक आहे. डी एक्स किती मिळाला होता -5/2. सो डी एक्स इज इक्वल टू -5/2 आणि डी वाय किती मिळाला आपल्याला -1. ठीक आहे. याच्यावर आपल्याला एक्स काढणार आहे आपण. एक्स काय काढणार आपल्याकडे डी एक्स अपॉन डी विच इज इक्वल टू डी एक्स किती होता -5/2 अपॉन डी किती आपल्याकडे -4. अंशातला छेद हा नेहमी कुठे येतो छेदात येतो. त्यामुळे -5 डिवायडेड बाय 2 इंटू -4. आपल्याला किती मिळाले हे -5 ॲज इट इज 4 2 8 हे वजा 8 हे दोन्हीकडे वजा वजा असल्यामुळे ते काय होणार आहे प्लस होणार आहे. ठीक आहे. आमचं काय होणार आहे 5/8. एक्स किती मिळेल आपल्याला 5/8. आता आपल्याला काय काढायचं आहे वाय काढायचा आहे. तर वाय कसा काढणार आहे आपण वाय काढण्यासाठी वापरणार आहे डी वाय अपॉन डी विच इज इक्वल टू डी वाय किती होता आपल्याकडे -1 आणि डी किती होता -4. सो मायनस मायनस काय होणार आहे प्लस. तर आपल्या काय होणार आहे 1/4. वायचा आन्सर किती येईल आपल्याकडे 1/4 येऊन जाईल. ठीक आहे. सो फायनल कन्क्लुजन करून टाकू आन्सरचं आपण. तर काय म्हणणार आपण देअरफॉर एक्स इज इक्वल टू 5/8 अँड y is equal to 1/4 are the solution of given equations. ठीक है.